गत काही दिवसांपासून रेल्वे रुळावर दगड ठेवणे, गॅस टाकी ठेवणे, स्लीपर ठेवून रेल्वेचा अपघात घडवण्याच्या घटना ताज्या असताना आता गाडी क्रमांक 22-225 मुंबई सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस गुरुवारी 2 जानेवारी रोजी रात्री 9:20 सुमारास जेऊर कुर्डुवाडी सेक्शन मधील भाळवणी स्थानकाजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली। यात कोच क्रमांक C11 मधील सीट क्रमांक 2 आणि 3 च्या खिडकीच्या काचा फुटल्या। या घटनेत प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही। दगडफेकीच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। यामुळे आता रेल्वे सुरक्षा बल सतर्क झाले असून यावर कोणता ठोस निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान मध्य रेल्वेवर CSTM शिर्डी आणि CSMT सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेसला 10 फेब्रुवारी 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले। या दोन्ही एक्सप्रेसला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे। मात्र मुंबई सोलापूर सेमी हाय स्पीड वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीची घटना घडली। गुरुवारी 2 जानेवारी रोजी रात्री सोलापूरच्या वंदे भारत ट्रेन जेऊर स्थानकातून पुढे निघताच दगडफेकीची घटना घडली। यामध्ये गाडीची काच फुटली, मात्र सुदैवाने प्रवाशांना इजा झालेली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले। या प्रकरणी दगडफेक करणाऱ्या आरोपितांचा रेल्वे पोलिसांकडून शोध घेतला जात आहे। याआधी याच परिसरात वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाली होती। या दगडफेकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी सोलापूर विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे रुळालगत गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।